की निवडणूक आयोग नक्की आणि कोर्ट आता निपक्षपणाने काम करतो का ह्याच्यावर पण शंका यायला लागलेली आहे. 2 गावं इकडची उतरतात, 2 डोंगराच्या पलीकडे टाकतात. हा निवडणूक आयोगाचा निकष आहे. जर कोर्टाने सांगितलं नसतं तर गुलाबराव ह्या निवडणुका आताही झाल्या नसत्या. कुठेतरी आव्हान कोर्टातून होतं आणि कोर्ट आपल्यापेक्षा सुप्रीम होतो का? निवडून आलेला सदस्य अपिलात जातो, तो 6 वर्ष त्याला न्याय मिळत नाही. पुढची निवडणूक आली तरी त्याचा काळ संपल्यानंतर निर्णय येतो की तू बोललेला खरा आहे, तोपर्यंत ती निवडणूक होऊन जाते. त्याच्या अपिलाला काय राहिला अर्थ? हा अधिकार शासनाचा नाही, ग्रामविकास खात्याचा नाही, हा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. एखाद्याला जबरदस्ती घेऊन येतात, त्याच्या समोर बसवतायत, तो विड्रॉल करतो, त्याला रडत बाहेर येतो, मला विड्रॉल करायचा नव्हता, पण मला विड्रॉल करायला लावला. ही निवडणूक आयोगाची निवडणूक प्रक्रिया आता सध्या मी पाहतो. निवडणुका घेत असताना अगोदर निवडणुका वेळेवर झाल्या नाही, 2-2, 3-3 वर्ष, 6-6 वर्ष, 8-8 वर्ष निवडणुका झाल्या नाही. माझा आजही आरोप आहे की ते निवडणुका न घेण्याचं कारण असं होतं की परत सत्ता यावी आणि सत्ता येण्याच्या संदर्भामध्ये जर निवडणुका झाल्या तर समोरच्या पक्षाला कार्यकर्ते मिळतात, पक्ष उभा राहतो, उमेदवार विजयी झाला नाही झाला तरी तो त्या असलेल्या पक्षाची एकनिष्ठ राहतो. लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीला महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्या निवडणुका पुढे गेल्या. त्याचं कारण असं होतं की तांत्रिक मुद्दा नव्हता. तो निवडणुकीचा निकाल त्यावेळेला लागला होता, तो निवडणुकीचा निकाल आज लागला आणि नंतर निवडणुका घेतल्या. तशाच निवडणुका त्यावेळेला सुद्धा निर्णयाप्रमाणे होऊ शकत होत्या. आरक्षण असेल वगैरे बाकीच्या सगळ्या मुद्द्यावर चर्चा झाली. परंतु मला सांगावं लागतं की राज्य सरकारच्या मनामध्ये जे घडतं तेच अंमलबजावणी करावा अशा प्रकारचा निर्णय कदाचित, माझं चुकीचं मत असेल, मी कोर्टावर विश्वास ठेवतो, पण कदाचित कोर्टाच्या असलेल्या निर्णयात होतो का? आता अशी शंका येत असताना कोर्टाचाच अधिकार आता काढूनच घेतला पाहिजे, कोर्टाला कशाला आपण करायचं, अशा प्रकारचा हा बिलामधून या ठिकाणी सुतवाचित आहे. सभापती महोदय, मला सांगावंसं वाटतं की गेल्या काही वर्ष जर त्यांनी निवडणूक अगोदर घेतल्या तर कदाचित लोकसभा विधानसभेचा निवडणूक काही प्रमाणामध्ये बदल वेगळ्या पद्धतीने लागला असता, परंतु आपण लांबवला. आणि आता ह्या निवडणुका कोर्टाने सांगितल्या की इतक्या दिवसाच्या आत तुम्हाला घ्याव्या लागेल. त्यावेळेला तुम्ही निवडणुका घेतल्या नाही तर तुमच्याकडं इतक्या वर्ष प्रशासक म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीने आबाद होतं ना. पंचायत समिती सभापती होता, ना जिल्हा परिषद सभापती अध्यक्ष होता, ना नगरपालिकेचा पंचायतीचा नगराध्यक्ष होता, महापौर नव्हते सगळे. आणि एका खांबी म्हणजे एकाने चालवायचा सर्व प्रशासन, मंत्रालयातून थेट प्रशासन. जर कोर्टाने सांगितलं नसतं तर गुलाबराव ह्या निवडणुका आताही झाल्या नसत्या. कारण सरकारला हे नको होतं मध्ये कार्यरत करणारी मंडळी. पण असो, कोर्टाने सांगितल्यामुळे यांनी निवडणुका घेतल्या. पूर्वीची प्रथा होती की निवडणुकीची प्रक्रिया राबवली जायची, ती कमीत कमी 30 ते 40 दिवस असायची. आता ही निवडणुका घेण्यासाठी बंधन घातल्यानंतर ती प्रक्रिया राबवताना जो काही नियम निकष आहे मंत्री महोदय, त्यामध्ये म्हणजे फॉर्म कधी भरायचा, फॉर्म भरल्यानंतर हरकती कधी घ्यायच्या, हरकती घेतल्यानंतर त्याने अपिलात जायला, कोर्टामध्ये जायला, अपिलात जायला 4 दिवसाची मुदत होती, 3 दिवसाची सॉरी. ती दुर्दैवाने निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम जाहीर केला, आज आमचं म्हणणं आहे की निवडणूक आयोग नक्की आणि कोर्ट आता निपक्षपणाने काम करतो का ह्याच्यावर पण शंका यायला लागलेली आहे. निवडणूक आयोगाने ज्यावेळेला प्रोग्राम जाहीर केला त्यांनी त्यावेळेला नेमकं अपिलात जाण्याच्या बाबतीमधला जो मुद्दा होता तोच नेमका गाळला आणि त्याचा परिणाम असा झाला की लोक कोर्टात गेली आणि त्यामुळे अनेक निवडणुकीला स्टे दिला गेला. काही ठिकाणी ज्यांनी अपील केलं होतं, काही हरकती घेतल्या होत्या, जात प्रमाणपत्र होते, उमेदवारीच्या वैधते होतं, या सर्व गोष्टीला अपिलात गेल्यानंतर तो कोर्टाने त्यामध्ये अनेक ठिकाणी स्टे दिल्यामुळे या निवडणुका एकत्रित घेण्याला कुठेतरी खंड पडला, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. मग आपण घेतलेल्या निवडणूक आयोगाच्या अधिकाराला कुठेतरी आव्हान कोर्टातून होतं आणि कोर्ट आपल्यापेक्षा सुप्रीम होतो का, अशा प्रकारचा एक न्यूनगंड किंवा अशा प्रकारची एक मानसिकता झाली. आणि मला वाटतं की त्याचं कायद्यातच रूपांतर करून कोर्टाचाच अधिकार काढायचा
अशा प्रकारचा निर्णय झाला. मला वाटतं की हा लोकशाहीचा खरोखर या ठिकाणी त्या ठिकाणी अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न होतो. अशा प्रकारची ह्या बिलामध्ये तरतूद करण्यात आली. आता साधा प्रश्न आहे, जर तुम्हाला कोर्टाचा अधिकार होता, त्या अधिकाराच्या प्रमाणे त्या असलेल्या कोर्टाच्या अधिकारातून त्यांनी अपील केला. बऱ्याच ठिकाणी त्याच्यामध्ये फेरनिवडणुका घ्यायचा कोर्टाने आदेश दिला. फेरनिवडणुका तुम्ही घेतल्या. फेरनिवडणुका घेत असताना त्या असलेल्या न्याय मिळण्याच्या संदर्भातून काही लोकांना न्याय मिळाला अशा प्रकारची भावना निश्चितपणे कोर्टाच्या आदेशाप्रमाणे झाली. आपण मगाशी म्हणाला की आता निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला अपील करण्याच्या बाबतीमधली मुभा दिलेली आहे. मंत्री महोदय, 6 वर्ष नाही, पिरियड संपल्यानंतर सुद्धा त्याचा निकाल लागत नाही. म्हणजे निवडून आलेला सदस्य, गुलाबराव मान हलवत आहेत, निवडून आलेला सदस्य अपिलात जातो, तो 6 वर्ष त्याला न्याय मिळत नाही. पुढची निवडणूक आली तरी त्याचा काळ संपल्यानंतर निर्णय येतो की तू बोललेला खरा आहे, तोपर्यंत ती निवडणूक होऊन जाते. त्याच्या अपिलाला काय राहिला अर्थ? आणि म्हणून या सर्व गोष्टीचा एक पळवाट काढण्याचा प्रयत्न सरकारच्या बाबतीमध्ये निश्चितपणाने पाहायला मिळाला. आणि मला वाटतं की तो स्टे दिलेल्याचा, खरं म्हटलं तर हे जे आपण नियम केला, हा बिल सरकारच्या वतीने आणायलाच नव्हता पाहिजे होता. हा अधिकार शासनाचा नाही, ग्रामविकास खात्याचा नाही, हा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. जर निवडणूक आयोगाचा अधिकार असेल तर राज्य सरकार त्यामध्ये दुरुस्ती करण्याचा प्रयत्न घटनेचा का करतोय? राज्य सरकार स्वतंत्र बिल कशासाठी आणतंय? आणि एक बिल नाही, अशा अनेक बिलं आणलेली आहेत की त्या बिलामधून किंवा त्या कायद्यातून लोकशाहीचा खरोखर खून होतो का, अशी शंका या ठिकाणी निर्माण व्हायला लागलेली आहे. आणि सभापती महोदय, या सर्व गोष्टीच्या माध्यमातून आपण सांगितलेलं आहे, नामनिर्देश पत्र स्वीकारणाऱ्या आणि स्वीकारण्यात नकार देणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय अंतिम असेल, त्यास कोणतेही न्यायालयात आव्हान देता येणार नाही. आमचं ऑब्जेक्शन इथंच आहे. त्याला मी असं म्हणत नाही, पण निवडणूक आयोग काय निर्णय घेताना तिथले निवडणूक अधिकारी कसे निर्णय घेतात आम्ही बघतोय. अगदी इन कॅमेऱ्यामध्ये एखाद्याला जबरदस्ती घेऊन येतात, त्याच्या समोर बसवतात, तो विड्रॉल करतो, त्याला रडत बाहेर येतो, मला विड्रॉल करायचा नव्हता पण मला विड्रॉल करायला लावला. ही निवडणूक आयोगाची निवडणूक प्रक्रिया आता सध्या मी पाहतो. निवडणूक अधिकारी तिथे बसलेला राहतो, इतका इम्पार्शिबल, म्हणजे खोटं सांगत नाही. मला वाटतं की मंत्री महोदय सुद्धा त्याला मान्यता देतील. म्हणजे निवडणुकीच्या असलेल्या या सर्व प्रक्रियेमध्ये निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोग तरी निपक्षपणाने आहे का याची शंका येते. म्हणजे एका ठिकाणी आरक्षण करतात, त्याच्याबद्दल मी ऑब्जेक्शन घेत नाही, पण एखादी वार्ड रचना करताना, एखादी गट आणि गण रचना करताना गोरे साहेब 2 गावं इकडची उतरतात, 2 डोंगराच्या पलीकडे टाकतात. हा निवडणूक आयोगाचा निकष आहे. म्हणजे त्या गावातल्या लोकांना फक्त तो जिल्हा परिषद सदस्य किती वर्षांनी भेटा येते मला माहित नाही. म्हणजे सोयीने अशा प्रकारचे जिल्हा परिषद गट गण करून केलं, पंचायत समिती गण केले, हेच निवडणूक आयोग आहे मी म्हणत नाही. पण राज्यातल्या निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर ज्या वेळेला काही ठिकाणी ज्यांना अधिकार देतो आपण, त्यांनी ज्या पद्धतीने हरकती घेऊन कोर्टात का जावं लागलं, त्याला हौस नव्हती. पण कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण इथे निर्णयच लागत नाही तर न्यायच मिळत नाही अशा प्रकारची भावना झाल्यामुळे संबंधिताला आव्हान देण्यासाठी कुठेतरी जागा होती, ती जिल्हा न्यायालय होती. आपण तो जिल्हा न्यायालयाचा अधिकार काढला आणि तो जिल्हा न्यायालयाचा अधिकार काढून तुम्ही सांगितलं की आपल्याला कुठेही जाता येणार नाही, आपल्याला जायचं झालं तर निवडणूक झाल्यानंतर जा. मला वाटतं की हुकुमशाहीचा हा असलेला कायदा आणलेला आहे. त्याच्यानंतर आपण सांगितलं महाराष्ट्र जिल्हा परिषद निर्वाचन निवडणूक घोषणाबद्दल 1962 20 महाराष्ट्र पंचायत समिती नियमानुसार आपण या ठिकाणी आणि कालबद्ध रीतीने निवडणुका घेण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा निर्णय घेतलेला आहे. मला त्याचं उत्तर त्यांनी खरं द्यावं. मी काही उदाहरणं देतो. मंत्री महोदयांकडे अपेक्षा आहे मला की आपण अनेक कायदे केले. एक कायदा तुम्हाला मी सांगतो आणि उदाहरण पण देतो तिथं समोर. आपल्या एका कायद्यामध्ये आपण असं दिलं होतं की आपणच नियम केलेला आहे 2025 महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 3. त्यानंतर आपण दिलेला आहे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या बाबतीमधला अधिकार हा तुमचा आहे. हा तुम्ही सोयीने काढला अधिकारी. पूर्वीचा आदेश होता त्याला बाजूला ठेवून
अपील करण्यासाठी 12 महिन्याची मुदत दिली. म्हणजे जात प्रमाणपत्र देण्यासाठी तो जो वेळ दिला नाही, तर 12 महिन्याची मुदत दिली. हा नाही, मी त्याच्यावर सांगतो ना, मी सांगतो. म्हणजे तुम्ही दिला, निर्णय घेतला. म्हणजे आपण काय करतो, पूर्वीचा 6 महिन्याची होती, 3 महिन्याची होती, आता 12 महिन्याची केली, त्याला मुदतवाढ घेतात. त्याच्यावर दुमत नाही, कारण त्याला संधी दिली पाहिजे. कारण आता प्रमाणपत्र मिळण्यासाठी पण तुम्हाला माहिती आहे काय काय अडचणी आहे. म्हणजे इतकी रांग लागलेली असते, निवडणुकीचा अर्ज भरेपर्यंत त्याला प्रमाणपत्र मिळत नाही. आता त्याच्या ठिकाणी टेबलाखाली आणि टेबलावरती काय झालं ते मी सांगत नाही. मग माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एका बाजूला आदेश काढता, एका बाजूला कायदा करता आणि दुसऱ्या बाजूला त्या कायद्याची अंमलबजावणी करत नाही, हे दुर्दैवाने आहे. मग कायद्याच्या चौकटीमध्ये जिल्हाधिकाऱ्याकडे त्याला तशी पहिला तो व्हिडिओकडे अर्ज अपील करतो, तिथून तो निवडणूक अधिकाऱ्याकडे करतो, नंतर तो जिल्हाधिकाऱ्याकडे करतो, जिल्हाधिकाऱ्याकडे गेल्यानंतर तो कमिशनरकडे, आयुक्त म्हणजे वरिष्ठ पातळीवर जातो कमिशनरकडे, आणि कमिशनरकडे गेल्यानंतर वरती अपील करायचा ना, असा तुम्ही नियम केला. मी तुम्हाला काही उदाहरणं सांगेल. आता तुमच्याकडे क्षेत्रमाहुलीचं एक उदाहरण आहे. क्षेत्रमाहुलीमध्ये तुम्ही 4 सदस्य आणि 1 जिल्हा सरपंचाला, आपण 3 सदस्य आणि 1 सरपंचाला रद्द करण्यात आलं. त्याने अपील केलं, नियमानुसार अपील केलं, त्या कायद्यानुसार अपील केलं, तरी सुद्धा त्याला तुम्ही अपात्र केलं. काय या कायद्याला करायचं आहे? म्हणजे सत्तेचा वापर कसा करावा हे जिवंत उदाहरण आम्ही तुम्हाला बघितलं. बरं, आम्ही त्या ठिकाणी त्या असलेल्या नियमानुसार जनतेतून निवडून आलेल्या सरपंच आहेत, जनतेतून निवडून आलेल्या लोकांनी निवडून दिलेल्या सदस्य आहे, त्यांनी सांगितलं की मुदतीत आम्ही दिलं नाही, परंतु या कायद्याप्रमाणे आम्ही मुदतीत आता अर्ज करतोय, त्याचा आपण व्हॅलिडिटी द्यावे. 6 महिने झाले, वर्ष झालं, त्याचा निर्णय दिला नाही. त्याला अपात्र करून टाकलं आणि निर्णय दिला नाही. का? प्रचंड दबाव. हे सध्या सगळे अधिकारी आणि कोर्टाला मी दोष देणार नाही, पण सगळे एवढे दबावाखाली काम करतात की निर्णयच घेऊ शकत नाही. मग काय करताय? हे तुम्ही नियम आणि हे कायदे करून करणार काय? आता सुद्धा आयुक्ताकडे प्रकरण पडलाय, आपण तर दिला नाही निर्णय. आता तो तुमच्याकडे अर्ज येईलपर्यंत मला वाटतं तोपर्यंत त्यांची पण मुदत संपून जाणार. अजून सुद्धा आयुक्ताकडे तो अर्ज पडलेला असताना सभापती महोदय त्यांचा निर्णय झाला नाही. दुसरं प्रकरण सांगतो, खेड ग्रामपंचायत आहे. मी माझ्या इकडचे 2 सांगतो, अशी बरेच राज्यामध्ये प्रकरणं घडलेली आहे. तिथे तुमच्या नियमानुसार एखाद्या ठिकाणी सरपंच त्या ठिकाणी किंवा ग्रामसेवक, मंत्री महोदय या असलेल्या भ्रष्टाचारामध्ये सापडला की त्याला ताबडतोब कारवाई करण्याची तुमची कायद्याची प्रोव्हिजन आहे. त्यामध्ये अधिनियम 54 प्रमाणे तुम्ही तरतूद केलेली आहे. हा तुमचा आदेश आहे याचा. आता त्याला सीओ पासून सगळ्यांनी सांगितलं की हे खरं आहे, याच्यामध्ये तो भ्रष्टाचारात अडकलेला आहे. हे सीओचा रिपोर्ट गेलेला असताना सुद्धा अजून सुद्धा त्याच्यावर कारवाई झाली नाही. आता त्याचा पिरियड संपेल, परत त्याच्यावर कारवाई कधी होणार? म्हणजे भ्रष्टाचार केलेलं सिद्ध, सगळं सापडलंय, सीओचा रिपोर्ट गेला, तरी गेले वर्ष 1.5 वर्ष त्याच्यावर कारवाई नाही. अर्थ मला असा सांगायचा आहे, मग तुम्ही कायदे कशाला बनवता? तुम्ही एवढा सत्तेचा वापर जोरदारपणे करताय, यासाठी कायदा बनवण्याची गरजच काय? त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट आदेश काढत जा. आता काही दिवसांनी तसंच होणार आहे. आपल्याला जर तुम्ही एखाद्या वेळा नियम करता, एखाद्या वेळा कायदा करता, त्या कायद्याच्या प्रोव्हिजनप्रमाणे सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. परंतु तो समान न्याय न देता तो आपला नाही म्हणून कारवाई करण्यासाठी विलंब करा, कारवाईच करू नका अशा सांगितल्यानंतर IAS असलेले ऑफिसर सुद्धा मग तो निर्णय घेण्यासाठी प्रलंबित करताय. हे दुर्दैवाने मला इथं सांगावं लागतं. कुठे आहे तुमची लोकशाही? कुठे आहे तुमचा न्याय? म्हणून तुम्ही ज्यावेळेला काही कायदे घेऊन येताना त्याला टाइम बाइंडिंग ठेवा. आणि तुम्ही इथं ठेवलेलं आहे टाइम बाइंडिंग, तरी सुद्धा होत नाही. किती दिवसामध्ये निर्णय दिला पाहिजे, किती दिवसामध्ये त्याचा निर्णयाचा अपील झालं पाहिजे. मग तुम्ही एकदा हा जसा कायदा करता तसा अपिलाचा कायदा जिल्हाधिकारी स्तरावर किंवा सीओ स्तरावर ठेवा ना, आणि त्याला जर चॅलेंज करून दिलं तर तुमच्याकडे अपील केल्यानंतर इतक्या दिवसात त्याचा निर्णय लावू, हे तरी धाडस दाखवा ना. तुम्ही ते दाखवत नाही, कारण सोयीने कायदा करायच्या बाबतीमधली भूमिका तुम्ही करताय, आणि हे करण्याच्या बाबतीमधला निर्णय एवढाच आहे. आणि हा सुद्धा तुम्ही केलेला जो आहे
की आता कोणी आम्हाला आव्हान करण्यासाठी जाऊ नये, लोकशाहीतून चॅलेंज करू नये. कारण निवडणूक आयोगाकडे गेलं की तो काय ऐकत नाही, कोणाकडे गेलं की तो ऐकत नाही. फक्त आता एक आहे, कोर्टात कधीतरी आमचं ऐकेल, कधीतरी कोर्ट आमचं ऐकेल एवढंच अपेक्षा होती. त्याला पण तुम्ही बंद करून टाकलं, त्याला सुद्धा बंद करून टाकलं. म्हणजे आम्ही आता न्याय कोण, आता राष्ट्रपतीकडे जावं, आता दिल्लीला एखाद्या ग्रामपंचायतीचा विषय घेऊन जायचा, दिल्लीला आपण पंचायत समिती जिल्हा परिषदेचा विषय घेऊन जायचा. मला वाटतं हे अवघड आहे. म्हणून हा कायदा आणण्यासाठी तुम्ही जो मुद्दा घेतलेला आहे त्या मुद्द्यामध्ये तुमची जी मानसिकता जी आहे ती मानसिकता हुकुमशाहीची आहे. मला वाटतं गोरे साहेब तुम्ही सामान्य ह्याच्यातून लढत 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 वरती आलेला आहे, संघर्षातून वरती आलेला आहे. तुमच्यासारख्या मंत्र्यांकडून आम्हाला अपेक्षा आहे की सामान्य लोकांना न्याय मिळण्यासाठी कुठंतरी असावं, अशा प्रकारचं देणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की हे सर्व तुम्ही मगाशी नगरपंचायत नगरपालिकेचा विषय सांगला. नगरपंचायत नगर परिषदेमध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे. नगरपंचायत नगर परिषदेमध्ये सुद्धा लोकांना या संदर्भामध्ये न्याय मिळाला नाही. वार्ड रचना, बाकीची रचना याच्या संदर्भामध्ये इतका, म्हणजे पहिली 1 होती, 2 केली, महायुती झाल्यानंतर 4 केली, 3 केली, 2 केली. का तर बंडखोरी होऊ नये. जर लोक विरोधात गेली तर काय होतील. म्हणून मला नाईक साहेब इथं बसलेले आहेत, अनेक वर्ष नवी मुंबई महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे. त्यांच्याकडे 3-3, 4-4 वार्ड, म्हणजे माणसांना लोकशाहीतून एखाद्याला चांगला कार्यकर्ता असेल, तो एकटा उभा राहिला तर तो निवडून यायला पाहिजे. पण तो 3 जागांना घेऊन निवडून येऊ शकत नाही ना. तुम्हाला माहित होतं की तुमच्याकडे बंडखोरी फार होईल, कारण 3 लोकांना एकत्र घेऊन सरकार चालवायचं म्हणजे बंडखोरी फार होईल. आणि म्हणून तुम्ही काय केलं की नाही, मग 4, मग तो बिचारा किती ताकदीचा असला, बाजूला 3 जण नसले तर तो उभा कसा राहू शकतो. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टीतून कायदे सोयीने करण्याच्या, आता पुढच्या निवडणुकीला आता 3रा कायदा तुम्ही आणाल, 100% 3रा कायदा आणणार. त्यावेळीची परिस्थिती बघून जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय घेण्याच्या बाबतीत मला निर्णय तुम्ही त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करेल. आणि मला एक कळत नाही की आपण ह्या कायद्यामध्ये बदल करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेण्याची गरज का तुम्हाला आली. फक्त तुम्ही जर सांगितलं असता की निवडणुकीच्या असलेल्या कालावधीचा पिरियड वाढवला असता, जो 30 दिवसाचा, 26 दिवसाचा, आणि तुम्हाला वाटलं तर कधी 8 दिवसाचा सुद्धा करू शकाल. त्यामध्ये पूर्वीच्या प्रमाणे अर्ज भरण्याची तारीख, त्यानंतर छाननी तारीख, छाननी पण 1 दिवस, त्यानंतर छाननी केल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये आपण हरकतीचा पण 1 दिवस, आणि 1 दिवसानंतर तो कागदपत्र कधी गोळा करणार. उमेदवार तुम्ही अचानक डिक्लेअर करता. समजा मी उभा राहिलो, मी जिल्हा परिषद उभा राहिलो, माझ्या कुठं थकबाकी असेल, माझी कुठे काय अडचण असेल, तर ती गोळा करायला लोकशाहीने संधी तर द्या. तुम्ही अपिलाला 1 दिवस, म्हणजे अर्ज भरला की 1 दिवसानंतर परत लगेच छाननी होणार. छाननी झाली की छाननीमध्ये अर्ज करायला, म्हणजे आम्हाला अपील करायला किंवा हरकती घ्यायला काहीतरी पुरावा गोळा करायला संधी द्या ना. ती न देता परत आम्ही अपिलात छाननी केल्यानंतर परत त्याच्यामध्ये आम्ही हे केलं, आणि मग परत पिरियड जो ठेवलेला आहे तो इतका कमी केला, त्यामुळे हे कोर्टात जावं लागलं. तुम्ही जो पूर्वीच्या नियमानुसार 40 दिवसाचा तरी कार्यक्रम दिला असता तर दिला. बरं, दिलं ते दिलं. इतका आत्मविश्वास यांना फार मोठा आहे की लोकांना प्रचाराला सुद्धा जाऊन देत नाही. 8 दिवसामध्ये प्रचार करायचा, म्हणजे 8 दिवसामध्ये खर्च कमी. हे बाकी झालं की या निवडणुकीला दिवस कमी दिल्यामुळे उमेदवारांचा खर्च कमी झाला अशी चर्चा आहे. म्हणजे ज्यांच्याकडे होता त्यामुळे मला वाटतं सरकारला वाटलं असेल किंवा सत्तेमधल्या असलेल्या लोकांना वाटलं असेल बरेच पैसे खर्च करावे लागतात, त्यामुळे पिरियड कमी करावा. 8 दिवसामध्ये मग पिरियड कमी झाला तर आपल्या सत्तेमधल्या असलेल्या लोकांना ही प्रथा आम्ही नाही पाडली. पूर्वी निवडणुका कशा व्हायच्या, पूर्वीच्या निवडणुका लोकशाहीने व्हायच्या, विकास कामावर व्हायच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नावर व्हायच्या, आरोप प्रत्यारोप व्हायचे, सभा गाजायच्या. हल्ली सभाच होत नाही. हल्ली सभा होत नाही, म्हणजे 8 दिवसामध्ये राज्याचा नेता कुठे कुठे फिरेल. आणि आता तर हेलिकॉप्टर आणि विमानाचं पण खरं सांगता येत नाही. तो विमानाने हेलिकॉप्टरने जायचा म्हटल्यानंतर सुद्धा तो आता जाईल का नाही ही पण शंका यायला लागलेली आहे. हा ना, नाही तर काय काय पक्षाचा खर्च जर दाखवला ना दादा, म्हणजे
तो खर्च आता कोणी निवडणूक आयोगाला मागितला नाही, पण एकेका पक्षाचे 5-5, 7-7 हेलिकॉप्टर बुक होते निवडणूक होईपर्यंत. तुम्ही गोरे साहेब जरा महिनाभर दिला आता तुम्हाला सोलापूर, सातारा कुठे कुठे फिरायचं, प्रचार करणार, आमच्याकडे नव्हता. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.